नमस्कार. मी निलेश देसाई, ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र व टॅरोट कार्ड सल्लागार. आज आपण पाहणार आहोत वास्तुदोष निवारण करण्यासाठी वास्तूमध्ये जे 3 विधी केले जातात त्या विधींची आज आपण इथं सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामध्ये जो सर्वप्रथम जो विधी केला जातो तो म्हणजे ब्रह्मनाभी विधी. या विधीमध्ये तुमच्या वास्तूच्या ब्रह्मस्थानी म्हणजे तुमच्या वास्तूच्या जो सेंटर पॉइंट असतो त्या ठिकाणी एक असा लहानसा कलश घेतला जातो. त्या कलशामध्ये देशी गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण म्हणजे पंचगव्य, याचबरोबर सर्व औषधी, सर्व गंध, शास्त्रासाठी थोडं सोनं, चांदी आणि याचबरोबर अशी जी नवग्रहांची रत्न असतात ही रत्न सिद्ध करून व त्याची विधिवत पूजा करून त्याची स्थापना ब्रह्मस्थानी केली जाते. आता हा ब्रह्मनाभी विधी केल्यानंतर वास्तूचे ब्रह्मस्थान हे ऊर्जित होते व वास्तूतील वास्तुदोष नाहीसे होऊन अशा ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींची उत्तम अशी प्रगती होताना दिसते. घरात चांगला पैसा येतो, त्यामध्ये चांगली वाढ होते, पैसा स्थिर होतो, याचबरोबर नोकरी व्यवसायात हे उत्तम असं यश मिळतं, आरोग्य चांगलं राहतं, सर्व वास्तूवर ईश्वराचा आशीर्वाद राहतो, याचबरोबर उत्तम अशी प्रगती होते, पती पत्नी संबंध चांगले राहतात, वैवाहिक सौख्य चांगलं मिळतं, घरात ऊर्जावान असं वातावरण तयार होतं, नातेसंबंध चांगले राहतात, पैशांची चांगली बचत होते, मुलांच्या अभ्यासात चांगली प्रगती होताना दिसते, याचबरोबर कर्ज असेल तर ते लवकरात लवकर संपताना दिसतं. यानंतर जो दुसरा विधी केला जातो तो म्हणजे अष्टदिक्पाल स्थापना. आता ज्या अष्टदिशा आहेत त्या अष्टदिशेचे 8 दिक्पाल आहेत. त्या दिक्पालांची जी अस्त्र आहेत त्यांची विधिवत पूजा करून प्रत्येक दिशेस त्याची स्थापना केली जाते. आता या अष्टदिशेस असणाऱ्या अस्त्रांची पूजा करून स्थापना करताना सर्वप्रथम अग्नेय दिशेस जी देवता आहे ती देवता म्हणजे अग्नी व या अग्नी देवतेचं अस्त्र आहे ते अग्न्यास्त्र याची विधिवत अशी पूजा करून त्याची अग्नेय दिशेस स्थापना केली जाते. त्यानंतर दुसरी जी दिशा आहे ती दिशा आहे म्हणजे दक्षिण व या दक्षिण दिशेचा दिक्पाल आहे यम व याचं जे अस्त्र आहे ते यमदंड. याची विधिवत पूजा करून दक्षिण दिशेस स्थापना केली जाते. यानंतर नैऋत्य दिशा आहे, या दिशेची दिक्पाल आहे नैऋत्ती व तिचं अस्त्र आहे तलवार. याचीही विधिवत पूजा करून नैऋत्य दिशेस स्थापना केली जाते. यानंतर पश्चिम दिशा येते. या पश्चिम दिशेचा दिक्पाल आहे तो वरुण. या वरुण देवतेचं जे अस्त्र आहे ते नागपाश. याचीही विधिवत पूजा करून तुमच्या वास्तूच्या पश्चिम दिशेस स्थापना केली जाते. यानंतर जी दिशा येते ती म्हणजे वायव्य. या दिशेचे दिक्पाल आहेत ते म्हणजे वायुदेवता व यांचं अस्त्र आहे ध्वज. याचीही विधिवत पूजा करून वायव्य दिशेस स्थापना केली जाते. यानंतर उत्तर दिशा येते. या दिशेचे दिक्पाल आहेत कुबेर व त्यांचं अस्त्र आहे ती गदा. या गदेची विधिवत अशी पूजा करून त्यांच्या या अस्त्राची स्थापना उत्तर दिशेस केली जाते. यानंतर जे अस्त्र येते ते म्हणजे त्रिशूळ. हे महादेवांचं अस्त्र आहे व याची अशी विधिवत अशी पूजा करून ईशान्य दिशेस स्थापना केली जाते. व यानंतर पूर्व दिशेचे जे दिक्पाल आहेत ते म्हणजे इंद्र व यांचे अस्त्र आहे ते म्हणजे वज्र. याची विधिवत पूजा करून पूर्व दिशेस स्थापना केली जाते. आता हा अष्टदिक्पाल स्थापना विधी घरात करायचं कारण ते म्हणजे अष्टदिशी जे काही दोष असतील किंवा आपल्या अजाणतेपणे जे काही दोष निर्माण झाले असतील त्या दोषांचं निराकरण व्हावं व आपल्या घरामध्ये चांगले सुख आपणास लाभावे, चांगली समृद्धी यावी, आपली प्रगती उत्तम होत राहावी, आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळावं, घरात चांगला पैसा यावा, राहावा, त्यात वाढ व्हावी, यासाठी अष्टदिक्पाल स्थापना आपण वास्तूमध्ये करू शकतो. त्यानंतर वास्तूमध्ये
तिसरा विधी केला जातो तो म्हणजे रत्नसंस्कार किंवा रत्नाध्याय. यामध्ये अष्टदिशा आहेत. त्या अष्टदिशेस रत्नांच्या गुणधर्मानुसार त्यांची विधिवत अशी पूजा करून त्यांना सिद्ध करून अष्टदिशेस स्थापना केली जाते. यामुळे ही अष्टदिशेची ऊर्जा वाढली जाते व सर्व वास्तुदोष हे नाहीसे होतात. अशा ऊर्जित केलेल्या घरात जर का आपण राहिलो तर आपली प्रगती ही उत्तम अशी होताना दिसते. यामुळे तुम्ही या तिन्ही विधी तुमच्या घरात करून घ्याव्यात व उत्तम अशी समृद्धी अनुभवावी. आता या 3 विधीमध्ये सर्वप्रथम आपण जो विधी पाहिला तो म्हणजे ब्रह्मनाभी विधी. त्यानंतर आपण दुसरा जो विधी पाहिला तो म्हणजे अष्टदिक्पाल स्थापना आणि तिसरा विधी जो पाहिला तो म्हणजे रत्नसंस्कार किंवा रत्नाध्याय. आता हे 3 विधी तुम्ही कधी करू शकता? तुम्ही जर का नवीन घर बांधत असाल तर फाउंडेशनच्या अगोदर तुम्ही हे 3 विधी करू शकता. हे शक्य झालं नाही तर तुम्ही फरशी बसवण्याच्या अगोदर हे 3 विधी करू शकता. आणि ऑलरेडी तुम्ही जर का घर घेतलं असेल व त्या घरात राहत असाल तर अष्टदिशा व ब्रह्मस्थानी फरशीचे लहानसे कटआउट काढून त्या ठिकाणी आपण हे 3 विधी करू शकतो. हे 3 विधी केल्यास नक्कीच तुमच्या घरातील आजारपण हे नाहीसं होईल. तुमच्या घरात चांगला पैसा येईल. नोकरी व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. नातेसंबंध चांगले राहतील व कर्ज नाहीसे होईल. त्यामुळे तुम्हाला जर काही 3 विधी करायचे असतील तर आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 9763975269. थँक यू.